नमस्कार मंडळी, हेमास पारंपरिकमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवत आहे हे पनीरची रेसिपी, पनीरचे कुकरमधले गुलाबजाम. आता हा मैदा हा आपल्याला नंतर लावायचा आहे, याच्यात मिसळायचा आहे. प्रथम आपण पनीर चांगलं चुरून घेऊया. जरा फ्रीजमध्ये होतं म्हणून ते जरा हे झालेलं आहे. आणि एवढ्याच साखरेचा पाक आपल्याला करायचा आहे, पातळ पाक करायचा आहे आपल्याला. आणि कुकरमध्ये 2.5 ते 3 पट पाणी टाकावं लागतं, जेवढं आपलं मटेरियल असेल त्याच्यामध्ये साखरेच्या. आणि साधारणपणे जेवढं आपलं पनीर आहे तेवढंच साखर घेऊन आणि त्याचा अगदी पातळ पाक करायचा असतो. हे पनीर आपण मिक्सरच्या याच्यात भरलेल्या भांड्यामध्ये, आणि याच्यातला 1 चमचा मैदा याच्यात टाकलाय, थोडं चमचाभर दूध टाकलाय. आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ. बघा हे असं छान नरम झालेलं आहे. थोडं आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. हे बघा थोडासा तुपाचा हात घेतोय आपण. तसंही याच्यामध्ये तूप असतंच या मैद्यामध्ये, पण तरी मी घेतलंय. थोडस आपण याला चांगलं चुरून घेऊ, क्रॅक नाही आली पाहिजे. आणि साधारण मैद्या इतकीच, म्हणजे 1 मोठ्या वाटीभर आपण साखर घेऊन त्याचा पाक करणार आहोत. साधारण जेवढा आपला या वाटीभर हा हुंडा आहे, आणि तेवढी आपण साखर घेऊया. साधारण एवढी साखर घालत आहे आपण, जेवढा आपला हे आहे त्याच्या पाका इतके. आणि आता ह्याच्यात आपण 2.5 ते 3 पट पाणी टाकणार. या वाटीने आपण साखर घेतली, या वाटीने हे 2, आणि हे जवळपास 2.25 घेतलं. म्हणजे थोडं आपण उकळून घेऊ याला. आणि आता मी गॅसवर याला ठेवते आहे, दाखवून देते इकडून. हे बघा साखर ठेवली आहे याच्यात, आणि आता हे उकळायला ठेवलंय आपण. आणि आपण डायरेक्ट कुकर मधले करणार आहे. इथे आपल्याला तूप लावायचंय या हाताला. किती छान झाले आहे. आता हे हळूच आपण काढून घेऊया बाहेर, आणि मग बघूया त्याच्याकडे. काढते, दाखवते. किती छान झाले हे बघा. आणि मुलायम सुद्धा किती छान झाले बघा. बघा थोडंसं थंड पाण्यात ठेवले आहे, थोड्या अगदी कमी पाकामध्ये थोडं थंड पाणी घालून. आणि थोडं वेळाने ह्याचा जो ओरिजिनल पाक आहे खूप गरम आहे, नंतर याच्यात ठेवणार आहे. बघा किती छान झालेली आहे. आणि थोड्या वेळाने मग ते त्या गोड पाकामध्ये कुकरच्या टाकायचे. दाखवते तुम्हाला. आता बघा आपण पंख्याच्या खालच्या पाकामध्ये ते टाकत आहे. याच्यातून काढून आपण पंख्याच्या खाली ठेवून थोड्या कोमट त्याचा जो खास पाक केला होता त्याच्यामध्ये टाकत आहे.
थोडं अजून थंड होऊ देऊ आणि मग टाकू. बघा हे त्याच्यात टाकले की ते फुलायला लागतात परत. आणि पंख्याच्या खालीच आपण त्याला ठेवून देऊ थंड व्हायला. बघा किती मस्त दिसतात आहे आणि होतातही पटकन, काही टेन्शन नाही. एखाद दुसरा फुटला तर फुटला आणि जर थोडं आपण व्यवस्थित काळजीपूर्वक केलं तर फुटणार पण नाही तो. कधी कधी कुकरमध्ये खूप वाफ कोंडल्या जाते, त्याने ते तसं होऊ शकतं. बघा किती मस्त दिसत आहे. याच्यातली पण छान दिसत आहे. गर्दी होते एका याच्यात तर जरा 2 याच्यात ठेवूया आपण. बघा किती छान झाले आहे हे. यालाही छान थंड करून घेऊन मस्त हे फुगून राहिलेले आहे, परत फुलून राहिलेले आहे. बघा जवळून दाखवते रसगुल्ले किती मस्त झाले. बघा किती छान. आणि अगदी अर्ध्या तासाच्या आतच पनीर चूर्ण वगैरे सगळं त्याच्यातच मिक्सरमधून काढलं. 1 मिनिटाच्या आतच ते छान स्मॅश करून घेतले. मग त्याच्यात मैदा मिसळला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. आणि किती सुंदर झाले बघा. आशा आहे तुम्हाला आवडले असते.